आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये येताना आपल्याला दिसत आहे। आत्तापर्यंत आपण इकडे पाहतोय की प्रत्येक वेळेला विद्याधर खोटी खोटी नाटक करत मुलांना फसवण्यामध्ये यशस्वी झालेला आहे। पण यावेळेला मात्र आता बाकी कोणी नाही, प्रांजल आणि मिताली नाही, पण पृथ्वीने मात्र आता खूप मोठं पाऊल उचलले। आपले वडील या घरामध्ये सुरक्षित नाही आहेत आणि विद्याधर या सगळ्यामध्ये मात्र आता घाणेरडी कारस्थानं करतोय। हे बघितल्यावरती मात्र आता इकडे स्वतः आनंदी आणि आता युगंधर यांच्यासोबत पृथ्वी त्यांना घेऊन बाहेर पडणार आहे। हो प्रेक्षकांनो, या सगळ्यामध्ये शिल्पा, धनश्री, विद्याधर आणि शलाका या चौघांच्या नाकावरती टिचून आपल्या आई वडिलांना मात्र आता या सगळ्यामध्ये एकत्र आणण्यासाठी पृथ्वीने मोठं पाऊल उचललंय। काय घडलंय, कसं घडलंय आणि या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने अडकलेला आहे तो म्हणजे स्वतः आता विद्याधर, सगळं सविस्तरपणे पाहूया छोटासा व्हिडिओ चुकवून। इकडे आपण पाहतोय की आता युगंधरची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली, त्याला आता शुद्धीवरती येतच नाहीये आणि त्यामुळे स्वतःलाच पृथ्वी आता दोष देत आहे। हा सगळा प्रकार आता माझ्यामुळेच घडला, खरं तर मी हे प्रकरण अजिबात वाढवायला नको होतं, पण आता माझ्याकडून हे सगळं असं काही घडलेलं आहे ना, मला स्वतःचीच लाज वाटत आहे असं म्हणत मात्र आता इकडे तो आता स्वतःला दोष देत आहे। बरं, हे सगळं होत असताना मात्र आता त्याला मिताली आणि प्रांजल सांगतात, हे बघ दादा, तू स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नकोस, तुझी काय चुकी आहे ह्याच्यामध्ये, तू आता काय असं केलेलं आहेस की ज्याच्यामुळे तुला आता वाटलं पाहिजे की तू चुकलायस, तू खरंच काही चूक केलेली नाही आहेस। आता इकडे शिल्पा सांगते, हे बघ पृथ्वी, काळजी करू नको, डॉक्टर या सगळ्यामध्ये मात्र आता उपचार जर का करतायत तर डॉक्टर आता दादाला लवकरात लवकर बरं करेल, तू आता टेन्शन घेऊ नकोस असं म्हटल्यावर ती पृथ्वी म्हणतो, आत्या मला खूप गिल्ट वाटते, हे सगळं माझ्यामुळे घडलंय। आणि त्यावरती ती सांगायला लागते, नाही रे वेड्या, तू आता उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको, तुझ्यामुळे काही घडलेलं नाही आहे, उगाच स्वतःला त्रास करून काय होणार आहे असं म्हटल्यावर ती मात्र आता इकडे सांगायला येतो, प्रांजल काहीतरी खाली गोंधळ झालाय, म्हणजे आता काकाच्या ओरडण्याचा खूप मोठ्याने आवाज येत आहे। आणि त्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे आता मिताली म्हणायला लागते, काय काकाचा आवाज, कसला आवाज येतोय? आणि त्यावरती सगळेच जण मात्र आता विद्याधरचा कसला आवाज येतोय ते पाहण्यासाठी खाली आलेले आहेत। आणि खाली आता येऊन पाहतात तर काय, आनंदीने मात्र आता विद्याधरला धुतलाय, त्याचा गाल लाल केलाय। सगळेजण हे दृश्य आणि मात्र आता इकडे आनंदी त्याच्या मागे तो पेटलेला तवा घेऊन आता त्याच्या मागे येत आहे, हे पण सगळेजण पाहतात। आणि त्यावेळेला मात्र आरडाओरडा करत इकडे आता सांगायला लागतो तो म्हणजे स्वतः आता विद्याधर, वाचवा, ही आनंदीला वेड लागलेलं आहे, ही माझा जीवच घेऊन सोडेल, पृथ्वी वाचव मला। आणि त्यावरती आनंदी म्हणायला लागते, कोण तुला वाचवेल आणि कसं तुला वाचवेल हे मी पण बघते, माझ्या मालक साहेबांना मारण्यासाठी तू आता इतका मोठा डाव रचलास आणि तू वाचशील या सगळ्यामध्ये। यावरती पृथ्वी आणि बाकी सगळे समोर आल्यावरती मात्र आता सावध पवित्रा घेत इकडे सांगायला लागतो, विद्याधर, नाही पृथ्वी, अरे ही काय पण बोलायले, ही उगाचच वेड्यासारखं तोंडाला येईल ते बोलायले, म्हणजे आता या सगळ्यामध्ये हिनी आता माझ्यावरती आरोप केलेत की मीच दादाला मारले, मी तिची माफी मागायला आलो होतो, पण आता तिला माझी माफी नको आहे, तिला आता या घराची सत्ता पाहिजे आहे। आणि ती म्हणते, जर का मात्र आता इकडे विद्याधर मात्र म्हणजे युगंधरचं काही बरं वाईट झालं तर या घराची मीच मालकीण असणार आहे। त्यावरती इकडे चांगलीच चिडलेली आहे। आणि आता त्याच वेळेला तिकडे शलाका सुद्धा येते। शलाका आता याच घरात ठिय्या मांडून राहायला आलेली आहे। युगंधर बरा नाही म्हटल्यावरती शलाकाला कोण घराबाहेर काढणार? आणि शलाका सांगायला लागते, म्हणजे मला तर कळतच नाहीये की हे सगळं काय चाललंय शिल्पाताई, तुमच्या राज्यात हे सगळं चाललंय, म्हणजे आता तुम्ही या सगळ्यामध्ये त्या आनंदीला इतकी मोकळीक दिलेली आहे की ती आता या सगळ्यामध्ये तुमच्यावरती डोई झडझडते। आणि दादामाईंकडे बघते आणि काय बघताय काय, म्हणजे आता ही इकडे तुमच्या मुलीची जागा घ्यायला आलेली मुलगी घरामध्ये येऊन घराच्या मालकालाच मारते, कमालच झाली। आणि त्यावरती मात्र आता इकडे प्रांजल म्हणायला लागतो, पण काका तू कसं काय हे सगळं सहन केलंस? यावरती विद्याधर सांगायला लागतो, सहन नको करू तर काय करू प्रांजल, अरे
मला दादासाठी वाईट वाटते, दादाला जर का काही बरं वाईट झालं तर आता या सगळ्यामध्ये आपल्यासाठीच धोकादायक आहे आणि ही आता बाई मला वाईट ठरवण्यासाठी काही करू शकते, माझ्यामुळे माझ्या दादाला काही व्हायला नको आहे, लक्ष ठेवा, हिला आता दादाच्या आजूबाजूला सुद्धा फिरकून देऊ नका, असं म्हणत तो मुद्दामच आनंदीला जितकं खाली पाडता येईल तितकं पाडण्याचा प्रयत्न करतो. शिल्पा आनंदीच्या थोबाडीत देते, तुझी हिंमत कशी झाली या सगळ्यामध्ये माझ्या आता भावावरती हात उगारायची, हे बघ तुझी लायकी इथे नोकराची सुद्धा नाही आहे, कारण इथले नोकरसुद्धा खूप प्रामाणिक आहेत आणि त्यांनासुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता अशा पद्धतीचं कधीही वागणूक मिळत नाही जितकी घाणेरडी वागणूक आता तुला या घरात मिळणार आहे. का तू विद्याधरवरती हात उगारलास असं म्हणत ती आता सांगायला लागते, खबरदार आणि यापुढे जर का आता युगंधरच्या आजूबाजूला तरी फिरकलीस ना तर गाठ माझ्याशी आहे, असं म्हणत तिने आता थोबाड फोडले आणि त्यावरती आनंदी तडफदारपणे उत्तर देत आहे, तुम्ही कितीही मला मारण्याचा प्रयत्न केलात, मला त्रास देण्याचा प्रयत्न केलात तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे मालक साहेबांच्यापासून दूर जाणार नाही आहे. जोपर्यंत मालक साहेब बरे होत नाही आहेत तोपर्यंत तुम्ही कुणीही कितीही मला अडवण्याचा, मला त्रास देण्याचा प्रयत्न करा, पण मी माझा प्रयत्न सोडणार नाही, कारण मी त्यांची बायको आहे. स्वतः ज्यापर्यंत ते मला सांगत नाही आहेत तोपर्यंत मी हा हट्ट सोडणार नाही, असं म्हणत आनंदीने मात्र आता शिल्पाला चांगलंच उद्धट उत्तर दिले आणि या सगळ्यामध्ये माझा हक्क आहे, मी या घरामध्ये त्यांची बायको म्हणून आले, असं म्हणत ती आता सगळ्यांना उलट उत्तर देती आहे. पर हे सगळं होत असताना आनंदी कुणाचीही तमा न बाळगता तडक तिकडून निघालेली आहे, ती म्हणजे युगंधरच्या रूममध्ये. त्याच वेळेला हा सगळा प्रकार आता पाहतोय तो म्हणजे पृथ्वीने तिथे पांढरी साडी पडलेली सुद्धा पाहिजे आणि त्यानंतर मात्र आता पृथ्वी ती पांढरी साडी घेतो आणि तो विचार करतो ही साडी इथे कुठून आली आणि आता या सगळ्यावरून काहीतरी वाद झालाय नक्की. काका जे काही बोलतोय त्यामध्ये त्याला आता तथ्य वाटत नाहीये आणि म्हणून आता कुठेतरी पृथ्वीच्या डोक्यामध्ये काकाच्या विषयी शंका आलेली आहे. तोपर्यंत इकडे आता शिल्पाने आरतीला बोलवले. आरतीला बोलवून आता तिने इकडे सांगितले की काहीही झालं तरीसुद्धा आत्ताच्या आत्ता हिला आता शिफ्ट म्हणजे हिला आत्ताच्या आत्ता घरी घेऊन जायला सांगायचं. म्हणून आता तिला बोलवल्यावरती लगेचच आनंदीला घेऊन जा असं तिला धनश्री सांगायला लागते. या मुलीने माझ्या नवऱ्याला मारलंय आणि माझ्या नवऱ्याला मारून आता त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय, असं असताना आम्ही हिला घरामध्ये ठेवू शकत नाही आहोत, आत्ताच्या आत्ता हिला घेऊन जा असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते, आरती माझी बहीण असं कधीच करणार नाहीये, चुकी मुळातच विद्याधर सरकारांचीच असणार आहे आणि त्याशिवाय माझी बहीण असं कधीच करणार नाही, तुम्ही कितीही काही बोललात तरी माझा विश्वास नाही आहे. त्यावरती धनश्री सांगायला लागते, तुझा विश्वास असो नसो मला काही फरक पडत नाही आहे, मला फक्त तुला इतकंच सांगायचं आहे, ही तुझी बहीण आणि तू निघा इथून असं म्हटल्यावरती मात्र आता तोपर्यंत आनंदी सांगायला लागते, बिलकुल नाही, जे मी मघाशी सांगितलं ना तेच मी आत्तासुद्धा सांगणार आहे. मालक साहेब जोपर्यंत बरे होत नाही आहेत तोपर्यंत एक पाऊल मी आता इथून तिथे दुसरीकडे टाकणार नाही म्हणजे नाही. खबरदार तुम्ही आता मला या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलात असं म्हणत मात्र आता चिडलेली आनंदी या सगळ्यामध्ये चांगलाच धडा शिकवते आणि आता ताबडतोब धनश्रीला धक्का देत ती वरती जाते. तोपर्यंत तिच्या मागे पृथ्वी आलेला आहे. पृथ्वीला कुठेतरी तिच्या आता या सगळ्या वागण्यामध्ये बोलण्यामध्ये तथ्य वाटायला लागले आणि तो आता तिच्या मागोमाग आलाय आणि आनंदी आलेली आहे युगंधरच्या इथे आणि ती सांगायला लागते, कोणीही मला तुमच्यापासून कितीही वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा जोपर्यंत तुम्ही बरे होत नाही आहेत मी कुठे जाणार नाही आहे, कारण मी समिधा वहिनींना वचन दिलेलं आहे की काहीही झालं तरी आता तुमच्या आजूबाजूला सावलीसारखी मी आता उभी राहीन आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला या सगळ्यामध्ये एकटं पडू देणार नाही आहे. जोपर्यंत तुमची तब्येत बरी होत नाही आहे, तुम्ही मला सांगत नाही आहेत की तू इथून निघून जा आनंदी, तोपर्यंत मी आता कुठे जाणार नाही आहे. एकदा तुम्हाला सोडून जाण्याची चूक केलेली आहे पण आत्ता करणार नाही आहे. विद्याधर सरकारांनी मला पांढरी साडी दिली होती आणि ही पांढरी साडी नेसून मला विधवा करण्याचा प्रयत्न केला आहे, मी तो प्रयत्न कधीच हाणू. हे वाक्य ऐकल्यावरती मात्र आता इकडे पृथ्वीचं डोकं फिरलंय. पृथ्वी आता तडक मोठा निर्णय घेणार आहे. ज्या वेळेला विद्याधर युगंधर शुद्धीवरती आलेला आहे त्याच वेळेला पृथ्वीने सगळ्यांच्या समक्ष
खूप मोठ्या आता म्हणजे गोष्टीची इकडे आता अनाउन्समेंट केलेली आहे. आणि आता पृथ्वीने सांगितले काहीही झालं तरी आनंदी आणि आता बाबा या इथे राहणार नाहीत. मिस्टर निंबाळकर आणि आनंदी यांच्यासोबत मी सुद्धा घर सोडत आहे, कारण या घरामध्ये त्यांच्या जीवाला धोका आहे. कुणालाच काही कळत नाही अचानकपणे पृथ्वीने हा निर्णय का घेतलेला आहे. आता मात्र विद्याधर बोलायला लागले, काय रे पृथ्वी, काय चाललंय हे सगळं. यावरती पृथ्वी म्हणतो, काका तू तर काही बोलूच नको, मला बऱ्याच गोष्टी समजल्यात, पण आत्ता ही बोलायची वेळ नाही आहे. विद्याधरला नाकावरती टिचून पृथ्वीने घर सोडले. पुढे काय घडणार, कसं घडणार, येणाऱ्या भागात कळणार.